देश येणारे तथागत गौतम बुद्ध यांना मी त्रिवार अभिवादन करते। छत्रपती शाहू महाराज, संभाजी महाराज, गाडगे महाराज, डॉक्टर पंजाबराव देशमुख, बोधिसत्व, भारतीय संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, जिजामाता, माता रमाई, माता भीमाई, मी यांना त्रिवार अभिवादन करते। आज आपण लोकनेते छत्रपती शाहूजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज आपण इथे उपस्थित झालो आहे। आज सर्वप्रथम मी उपस्थित असलेल्या मान्यवरांचे शब्दसुमनाने स्वागत करते। मी तसेच उपस्थित मान्यवरांना आणि तथागत टीव्ही चमूंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शाहूजी महाराज यांच्या प्रतिमेला हार अर्पण करावे आणि दीप प्रज्वलन करावे अशी मी त्यांना विनंती करते। राजश्री शाहूजी महाराज जय, छत्रपती शाहू महाराज की जय, डॉक्टर बाबासाहेबांचा विजय असो, राजश्री शाहू महाराजांचा विजय असो, राजश्री शाहू महाराजांचा विजय असो, डॉक्टर आंबेडकरांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। तथागत सम्यक संबुद्धाची करुणा असो, करुणा असो, तथागत सम्यक संबुद्धाची करुणा असो, करुणा असो। आज आपण राजश्री शाहूजी महाराज आरक्षणाचे जनक यांच्या जयंतीनिमित्त आज आपण इथे उपस्थित झालेले आहोत। सगळ्या मान्यवरांचे इथे स्वागत करते। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय अरुणभाऊ वानखडे, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी रामेश्वर भाऊ अभ्यंकर यांनी आपले स्थान ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करते। तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून भूषणजी बनसोड सर यांनी आपले स्थान ग्रहण करावे। तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून रंगारी सर यांनी आपले स्थान ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करते। तसेच इथे तथागत टीव्हीचे जेवढे काही कार्यकर्ते आहेत त्यांनी आपापले स्थान ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करते। करुणेचा, समतेचा, ममतेचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार, परमपूज्य बोधिसत्व, प्रज्ञासूर्य, युगपुरुष, विश्वरत्न, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान विभूतींना त्रिवार वंदन करतोय। सोबतच छत्रपती शिवाजी महाराज, संत गाडगे महाराज, संत तुकाराम महाराज, माता रमाई, माता जिजाई आणि ज्या ज्या महापुरुषांनी या देशातील तमाम शोषित, पीडित, वंचितांसाठी अहोरात्र काम केलं अशा सर्व महान विभूतींना त्रिवार वंदन करतोय, अभिवादन करतोय। आणि आज तथागत टीव्ही ऑफिस आमचं कार्यालय आणि या कार्यालयाच्या मार्फत, प्रतिनिधींच्या मार्फत निर्माण झालेल्या आरक्षणामुळे सर्व लोक फायदा घेत आहेत, सर्व लोक काम करत आहेत। असे ज्यांनी आरक्षण देशामध्ये प्रथमतः निर्माण केलं असे राजश्री छत्रपती शाहूजी महाराज यांची जयंती छोटेखानी का असो ना, परंतु तथागत टीव्हीच्या या कार्यालयामध्ये
आपण संपन्न करीत आहोत. आणि आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान यांनी भूषवलेलं आहे असे तथागत टीव्हीचे संचालक सन्माननीय अनुभव वानखडे. आणि आजच्या या कार्यक्रमाला विशेषतः ज्यांची उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे असे रामेश्वर भाऊ अभ्यंकर, माजी नगरसेवक भूषण भाऊ बनसोड, आमचे तथागत टीव्हीचे प्रतिनिधी सवारी साहेब आणि रंगारी साहेब, महाजन साहेब आणि तथागत टीव्हीचे तालुका प्रतिनिधी मदाजी वानखडे साहेब आणि आजचा सूत्रसंचालन करत आहेत वंदनाताई खोबराकडे, सवाई आई आणि उपस्थित सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मी तथागत टीव्हीच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो आहे, सन्मान करतो आहे. या टीव्हीच्या माध्यमातून जे आमचे आरक्षण घेणारे लोक आहेत, जे SC असो, ST असो, MT असो, BC असो किंवा OBC असो, जे छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण निर्माण केलं, जे आम्ही त्या आरक्षणाचा फायदा घेऊन जे काही ते लोक पुढे गेलेले आहेत, जे लाभ घेत आहेत, आणि तेच आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये त्याची तरतूद करून म्हणजे कायद्यामध्ये रूपांतरित केलं आणि त्या कायद्याच्या अंतर्गत आम्ही आज त्या आरक्षणाचा लाभ घेत आहोत. म्हणून हा मेसेज, हा संदेश जनमानसापर्यंत पोहोचावा, हा जो मानस आहे तथागत टीव्हीचा. आणि म्हणून या तथागत टीव्हीच्या माध्यमातून मान्यवरांना बोलवून मान्यवरांच्या माध्यमातून हा संदेश प्रत्येक घराघरापर्यंत जावा, हा तथागत टीव्हीचा मानस आहे. आणि म्हणून पुनश्च या ठिकाणी जास्त वेळ न घेता माझं प्रास्ताविक या ठिकाणी संपवतो. जय भीम, जय भारत. आताच त्यांनी सांगितलं की आपले आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज यांनी SC ST आणि OBC इतर समाजाला जे आरक्षण मिळवून दिलेलं आहे तेच आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये लिहून सगळ्या जगाला जनतेला त्यांनी एक आरक्षण दिलेले आहे. आणि खरोखर हा संदेश पूर्ण म्हणजे जनतेपर्यंत पोहोचावा या निमित्ताने तथागत टीव्ही कार्यक्रमाचे आयोजन केलेले. पुढील आजच्या कार्यक्रमाचे मनोगत व्यक्त करण्यासाठी मी तर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी रामेश्वर भाऊ अभ्यंकर यांचे स्वागत अंबादाजी वानखडे सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. तसेच आजच्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले भूषणजी बनसोड सर यांचं स्वागत इंग्रज सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. आजच्या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख अतिथी महाजन सर यांचं स्वागत डॉक्टर अविनाश सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष अरुण भाऊ वानखडे सर यांचे स्वागत प्रमिलाताई सवई करतील अशी मी करतो. राजश्री शाहूजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आजच्या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे श्री भूषणजी बनसोडणी यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे अशी मी त्यांना. शाक्यमुनी महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांची आपण आज या ठिकाणी जयंती साजरी करत आहोत, ते आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांना सर्वप्रथम अभिवादन करतो. आज या ठिकाणी तथागत टीव्ही चॅनलच्या वतीने छत्रपती शाहू महाराज यांची जयंती 151वी जयंती आपण या ठिकाणी आज साजरी करत आहोत. त्या कार्यक्रमाला उपस्थित महाराष्ट्र राज्याचे समाजभूषण पुरस्कार प्राप्त आदरणीय रामेश्वर भाऊ अभ्यंकर, तथागत टीव्हीचे संपादक आदरणीय अरुणजी वानखडे, संजयजी महाजन,
वानखडे साहेब, इंगळे साहेब, डॉक्टर सवई साहेब, आमच्या काकू सवईताई, वंदनाताई खोब्रागडे, रायबोले मॅडम आणि संपूर्ण तथागत टीव्हीचे कार्यकर्ते, टीम, पदाधिकारी. आजपासून 150 वर्षापूर्वी भारत देश हा एक संघ नव्हता. 566 छोटे मोठे राज्य होते. प्रत्येक राज्यावर कोणाचं ना कोणाचं तरी अधिपत्य होतं, राज्य होतं. अशा वेळेस कोल्हापूर संस्थानमध्ये छत्रपती शाहू महाराज, ज्यांचा जन्म मुंबईमध्ये झाला पण ते नागपूरच्या भोसले घराण्याशी संबंधित असल्यामुळे आणि कोल्हापूरच्या संस्थानच्या राजांना पुत्रप्राप्ती नसल्यामुळे त्यांना त्यावेळेस दत्तक घेण्यात आलं आणि त्यांचं नाव त्यावेळेस यशवंतराव जयसिंगराव घाडगे असं छत्रपती शाहू महाराजांचं नाव होतं. परंतु अशा परिस्थितीमध्ये त्यांना दत्तक घेण्यात आलं का भारत देशामध्ये विखुरलेले राज्य असताना कुठं शिक्षणाची सोय नव्हती, कुठं महिलांना घराच्या बाहेर पडण्याची सोय नव्हती आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी जेव्हा राज्यकारभार स्वीकारला तेव्हा त्यांच्या लक्षामध्ये आलं की या देशामध्ये जे अतिशय मागासलेले लोक आहेत, ज्यांना आजपर्यंत शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आलेलं आहे, अशा लोकांना आपण समूहाच्या जे मोठ्या उच्चवर्णीय लोक आहेत त्यांच्या बरोबरीनं आणण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. म्हणून शाहू महाराजांनी त्यावेळेस आपल्या सर्व जे काही मागासलेले लोक असतील त्यांना बरोबरीने आणण्यासाठी त्यांनी शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली. त्यांनी गावागावामध्ये शाळा उघडण्याचा प्रयत्न उघडल्या, महिलांसाठी शाळा उघडल्या आणि एवढंच नाही तर त्यांना त्या नोकरीमध्ये आरक्षण देखील त्यांनी पहिल्यांदा दिलं. म्हणून आपण त्यांना आरक्षणाचे जनक म्हणतो शाहू महाराजांना. म्हणून अशा महापुरुषांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यासाठी तथागत टीव्हीच्या माध्यमातून घराघरापर्यंत हा मेसेज गेला पाहिजे की छत्रपती शाहू महाराजांनी समाजासाठी काय केलं, त्यांचे विचार अंगीकृत केले पाहिजे. त्या धर्तीवर आपण आपलं जीवन मान चालवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हा एक उपक्रम या ठिकाणी तथागत टीव्हीच्या माध्यमातून चालवला जात आहे. शाहू महाराजांचंच नाही तर ज्या ज्या थोर पुरुषांनी या देशामध्ये काम केलं, गोरगरिबांसाठी काम केलं, अशा सर्व महापुरुषांचा या ठिकाणी तथागत टीव्हीच्या माध्यमातून छोटे मोठे कार्यक्रम घेऊन त्यांचा नामोल्लेख जनतेमध्ये जावा यासाठी कार्यक्रम करण्यात येतात. म्हणून मी तथागत टीव्हीच्या सर्व टीमचं या ठिकाणी धन्यवाद करतो, आभार मानतो की असेच कार्यक्रम आपण यापुढेही चालू ठेवावे जेणेकरून जनमानसामध्ये जनजागृती निर्माण व्हावी आणि आजच्या पिढीला जे आपल्या समाजामध्ये थोर सुधारक होऊन गेले त्यांच्या प्रती आस्था निर्माण व्हावी याकरिता असे उपक्रम आपण राबवत राहावे. म्हणून पुनश्च एकदा आपल्याला अभ्यंकर साहेबांचं मनोगत या ठिकाणी ऐकायचं आहे. म्हणून तथागत टीव्हीच्या वतीनं जे आम्हाला या ठिकाणी बोलावलं, आमचा मान सन्मान केला त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो आणि शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. जय भीम, जय भारत. 10वी आणि 12वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा कार्यक्रम घेण्यात आला होता. मी येते त्यामध्ये गुणवत्ताप्राप्त विद्यार्थी होते विद्यार्थ्यांचा आपण कार्यक्रम घेण्यात आला होता. परंतु त्यावेळेस ते 2 विद्यार्थी जे आहे ते उपस्थित न राहिल्यामुळे आज ते कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहे. तर आज त्यांना त्यांचं जे सन्मानपत्र आहे त्यांना देऊन त्यांचा आज गुणगौरव करण्यात येत आहे. 12वीमध्ये उत्तीर्ण झालेली श्रेया संजय गणवीर तिला प्रशस्तीपत्र देऊन तिचा सन्मान करण्यात येत आहे. प्रशस्तीपत्र देण्यासाठी मी समाजभूषण पुरस्कार प्राप्त माननीय रामेश्वर भाऊ अभ्यंकर यांना विनंती करते की तिला प्रमाणपत्र देऊन तिचा सन्मान करण्यात यावा. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेली जी आशा वर्करमध्ये काम करते आहे सौ रीना संजय गणवीर तिला प्रशस्तीपत्र देण्याकरिता मी आजचे कार्यक्रमाचे अध्यक्ष अरुण भाऊ वानखडे सर मी यांना विनंती करते. सगळ्यांनी टाळ्या वाजवून सौ राणी कमलाकर सूर्यवंशी यांना प्रशस्तीपत्र देण्याकरिता मी आजच्या कार्यक्रमाला
प्रमुख अतिथी लाभलेले महाजन सर, मी यांना विनंती करते की त्यांनी तिला प्रशस्ती पत्र देऊन तिचा सन्मान करण्यात यावा. असं त्यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मित्र वानखडे साहेब, तसेच प्रमुख पाहुणे आमचे नेते रामेश्वर भाऊ अभ्यंकर, भूषण भाऊ बनसोड, मनीष भाऊ साठे, वानखडे साहेब, अमरावतीचे प्रसिद्ध कवी इंगळे साहेब, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्यांनी शिष्यवृत्ती देऊन शिक्षणाची गंगा बाबासाहेबांनी स्वतः अंगीकृत करून घेतली आणि भारतीय संविधानामध्ये सगळ्यांना शिक्षणाचा ज्यांनी फायदा दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आपला समाज आणि SC OBC सगळ्यांना या मुख्य प्रवाहात आणलं. म्हणून आज आपण मोठमोठ्या पदावर आहोत. माझ्या आधी भूषण भाऊनी विस्ताराने शाहू महाराजांच्या बाबतीत सगळी माहिती दिलेली आहे. त्यानंतर रामेश्वर भाऊ आणखी चांगल्या प्रकारे माहिती देतीलच. जय भीम. ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विदेशामध्ये शिकायला गेले त्यावेळेस आरक्षणाचे जनक शाहूजी महाराज यांनी त्यांना आरक्षण मिळवून दिल्यामुळे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विदेशामध्ये जाऊन त्यांनी एक पदवी घेऊ शकले आणि त्याचाच उपयोग म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानामध्ये सगळ्या जनतेला त्यांनी जे SC ST OBC जे लोक होते त्यांना आरक्षण मिळवून दिलेले आहे. धन्यवाद सर. पुढील मनोगत व्यक्त करण्यासाठी आजच्या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख अतिथी समाजभूषण पुरस्कार प्राप्त रामेश्वर भाऊ अभ्यंकर, मी यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले यांना आपल्या सर्वांच्या वतीनं आजच्या जयंतीच्या पर्वावर शुभेच्छा अभिवादन करतो. आज आपण ज्यांची जयंती साजरी करतोय ते छत्रपती शाहू महाराज. त्यांच्या 2 नावामधलं साधर्म्य जे आहे ते भूषणनी आपल्या भाषणात सांगितलं. घाटगे जे मूळचे कोल्हापूरचे संस्थानिक घाटगे, परंतु शाहू महाराज हे दत्तक पुत्र तिथं गेले. त्यामुळे त्या राजांचे शाहू महाराजांच्या बद्दल आरक्षणा संबंध विषय आहे. परंतु शाहू महाराजांनी राजा म्हणून जेव्हा कोल्हापूरच्या संस्थांचा कारभार आपल्या हाती घेतला तेव्हा नुसतं शिक्षणाचे दालन त्यांनी पूर्ण उभे केले. महिलांसाठी असतील, मराठा समाजाची वसतिगृह असतील, अनेक म्हणजे जेव्हा पूर्वापार जे परिस्थिती होती त्या परिस्थितीला अत्यंत वेगळ्या पद्धतीनं शेत देत बाबासाहेबांच्या समाज परिवर्तनाच्या त्या लढ्यामध्ये शाहू महाराजांनी बाबासाहेबांना अत्यंत मोलाची साथ दिली. बाबासाहेबांचं जे वृत्तपत्र जेव्हा निघत होतं इथून आपल्या मुकनाया आणि ते बंद पडलं होतं बाबासाहेब परदेशात असताना, तेव्हा स्वतः शाहू महाराज त्या BDG चाळमध्ये जिथं बाबासाहेब राहायचे त्या ठिकाणी जाऊन शाहू महाराजांनी त्यावेळेस बाबासाहेबांना त्या वृत्तपत्र चालवण्यासाठी मदत केली. मनीष आणि संजय महाजन यांच्या भाषणामध्ये जो उल्लेख आला की ते म्हणजे मी दुरुस्ती करण्याच्या उद्देशाने सांगतोय. शाहू महाराजांनी बाबासाहेबांना शिष्यवृत्ती नाही दिली. तो बडोद्याचे शहाजी महाराज आहे, त्यांनी शिष्यवृत्ती दिली आणि त्याच्या शिष्यवृत्तीच्या आधारे बाबासाहेब तिथं त्याला परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी गेले. कारण एखाद्या वेळेस चूक झाली तीच कंटिन्युटी होते. म्हणजे आता तुम्हाला आयुष्यात कधी चूक होणार म्हणजे शाहू महाराज बाबासाहेबांचा एक प्रकारचा सामाजिक परिवर्तनाचा लढा हा समकालीन असल्यासारखा होता. म्हणजे नागपूरची जे अस्पृश्य परिषद होती, बाबासाहेबांनी जे मोठ्या प्रमाणात अरेंज केली, त्या परिषदेचे अध्यक्ष म्हणून शाहू महाराज नागपूरला त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या समोर हजर होते. अशा अनेक त्याच्यामध्ये जसं आता बाबासाहेबांनी संविधान लिहिताना त्यांचे मार्गदर्शक भगवान बुद्ध यांनीच जमलो.
त्याच्यामधल्या ज्या संविधानामधल्या ज्या तुम्हाला अनेक बाबी दिसतील, तो अशोक चक्र असेल, स्तंभ असेल, ज्या बनून म्हणजे भगवान बुद्धाच्या कालखंडामध्ये जी शासनाची जी पद्धत होती त्याच्यातला अंगीकारलेला विषय शाहू महाराजांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांच्या संस्थानामध्ये जे राबवलेलं आरक्षणाचं धोरण आणि महात्मा फुल्यांना गुरु मानून, कबीरांना गुरु मानून त्यांच्याप्रती असलेली त्यांनी केलेले काम, या सर्वांचा परिपाक म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान लिहिलं की जे सर्वांसाठी OBC असेल, ST असेल, SC असेल, सर्वांकरिताच ते आहे. परंतु दुर्दैवानं आज आपण त्या जातीपातीचा उल्लेख करणार नाही मी, परंतु शाहू महाराजांच्या प्रती कोल्हापूर असेल किंवा अन्य लोक असतील, त्यांनी ज्या मोठ्या प्रमाणात त्यांच्या जयंतीचा कार्यक्रम करायला पाहिजे, परंतु तो केला जात नाही. तो सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र शासनाचा आहे, त्यांच्यावर सोडून दिलेला असते. तुम्ही त्यांच्यावर हार टाका आणि तुम्ही जयंतीचा समता दिवस म्हणून साजरा करा. तसंच महात्मा फुल्यांबद्दलही होते, त्यांच्याही जयंतीचा कार्यक्रम ज्यांनी करायला पाहिजे बेसिकली ते करत नाहीत. परंतु आनंदाची बाब अशी की त्यांनी खरं म्हणजे आपल्या सर्वांकडून आपलं हे अनुकरण केलं पाहिजे. त्या लोकांनी जे प्रतिनिधी आहेत, शाहू महाराजांचे प्रतिनिधी असतील मराठा समाजाचे, महात्मा ज्योतिबा फुलेंचे प्रतिनिधी असतील माळी समाजाचे, त्यांनी अनुकरण घेतलं पाहिजे. कारण बाबासाहेबांचा प्रत्येक अनुयायी बाबासाहेबांना त्या काळात बाबासाहेबांनी जे सोबत केली त्या सर्वांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करते. त्यांच्या स्मृतिदिन असेल, जयंतीचा दिवस असेल, त्या ठिकाणी त्यांचं अभिवादन मात्र निश्चित केलं जातं. आणि हाच परिपाठ तुमच्या तथागत TV चॅनलच्या माध्यमातून अत्यंत चांगला उपक्रम की जो लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, यासाठी आपली जी धडपड आहे, प्रत्येक महामानवाची जयंती पुण्यतिथी साजरी करून त्यांचं जे वैचारिक धन आहे हे लोकांपर्यंत पोहोचण्याचा तुमचा जो प्रामाणिक प्रयत्न आहे, तुमच्या टीमचा जो प्रामाणिक प्रयत्न आहे, याच्यामध्ये अधिक वृद्धिगत व्हावी. आपल्याला या चांगल्या कार्यासाठी मनापासून शुभेच्छा देतो. आजच्या प्रसंगी अधिक न बोलता शाहू महाराजांना विनम्र अभिवादन करून या ठिकाणी थांबतो. जय भीम. धन्यवाद अभ्यंकर सर. सरांनी खूप छान माहिती दिलेली आहे. शेवटचं काही सरांनी खूप छान माहिती दिलेली आहे. जसं सयाजीराव गायकवाड यांनी बाबासाहेबांना शिष्यवृत्ती देऊन त्यांना परदेशात शिक्षणासाठी पाठवलं होते. नंतर जसं बाबासाहेब शाहूजी महाराज, राजश्री शाहू महाराज आणि आपले क्रांतीसूर्य ज्योतिरावजी फुले यांना आद्य गुरु मानत होते. आणि बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलं आहे ते तथागत गौतम बुद्धांच्या विचारावरती आणि ज्योतिरावजी फुले आणि शाहूजी महाराज यांच्या विचाराला धरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलेलं आहे. धन्यवाद सर. आणि पुढील मनोगत व्यक्त करण्यासाठी मी डॉक्टर अविनाश सर मी यांना विनंती करते की त्यांनी 2 शब्द बोलावे. विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत महाकारुणिक भगवान बुद्ध, संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज आणि सर्व महामानवांना सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करते आणि सर्व मान्यवरांना नवीन जय भीम. शाहू महाराजांनी जे काही आरक्षण आपल्याला दिलं आहे तर ते संविधानामध्ये बाबासाहेबांनी उतरवलं आणि त्याचा फायदा आपला समाज एकमेव कोणता विशिष्ट समाज घेत नाही आहे, तर अख्ख्या भारतातले लोक त्याचा फायदा घेत आहेत. पण ते संविधान आज आहे का, उरलं का, जिवंत आहे का, त्याचा फायदा इथून पुढे भारतीयांना होणार आहे का, तर याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे असं मला वाटते. आणि ते वाचवण्यासाठी आपल्याला काय प्रयत्न करावे लागतील, तर या भारतातल्या जनतेचं ते कर्तव्य पण आहे असंही वाटते आणि ते सगळ्यांनी मिळून ते केलं पाहिजे. कारण आज जी परिस्थिती भारतामध्ये झालेली आहे तर शक्यतोवर जवळजवळ संविधान संपण्याच्या याच्यामध्ये आहे. सगळं काही खाजगीकरणात मुळत चाललेलं आहे आणि सरकारी सगळ्या संस्थांना बंद पडत आहे. त्याच्यामुळं एका विशिष्ट वर्गाला खाजगीकरणातून फायदा होत आहे मोठ्या प्रमाणात आणि सामान्य लोकांचं मोठ्या प्रमाणात शोषण होत आहे. तर हे शोषण थांबवण्यासाठी आपल्याला संविधान वाचवणं फार गरजेचं आहे आणि ते संविधान जर वाचवलं तरच आपलं आरक्षण वाचेल आणि आरक्षण वाचलं तरच सामान्य लोकांना थोडं चांगल्या पद्धतीने जीवन जगता येईल. नाहीतर मागचे दिवसच पुढे येतील आणि शाहू महाराजांची जी जयंती आपण
साजरी करतो तर ती निश्चितच खऱ्या अर्थाने साजरी होणार नाही इथून पुढे. कारण जे लोक विदेशी लोक आहेत त्या लोकांचं आपल्या देशावर राज्य चालू आहे. अजूनही 3% 3.5% ब्राह्मण लोक राज्य करत आहे आणि 85% लोक त्यांचे गुलाम बनलेले आहे. आजही देवी देवतांमध्ये अंधश्रद्धेमध्ये गुरफटलेले आहे. महामानवांनी जे काही आपल्याला प्रकाशाचं धन दिलं, इतकं मोठं लेखन वाचन सगळं काही दिलेलं आहे, संविधानात जे आपल्यासाठी सुविधा दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये कुठेही काही लक्ष आहे नाही सामान्य जनतेचं. आणि जे लोक याच्यामधून फायदा घेऊन वर गेले आहे, मोठे झाले आहे समाजातले, तर ते सगळे लोक साडीमाडी गाडीमध्ये गुंतलेले आहेत. स्वतःचं आज कोणी हजारपती असेल तो लखपती होण्याच्या प्रयत्नात आहे, लखपती असेल करोडपती होण्याच्या प्रयत्नात आहे, करोडपती असेल अब्जपती होण्याच्या प्रयत्नात आहे. पण जे ते एक गाणं काढलेलं आहे त्या कवींचं नाव मला माहीत नाही, तुझ्या हाती तूप आलं, तुझ्या हाती समाजाचं काय समाजाचं काय. तर याची जाणीव भारतातले जे सक्षम लोक आहेत, समजदार लोक आहेत, तर त्यांनी थोडीशी त्याची जाणीव घ्यावी आणि समाजाकडे लक्ष द्यावं. जे जे महामानवांनी आपल्यासाठी करून ठेवलेलं आहे ते वाचवण्याचा थोडासा प्रयत्न करावा. आजच्या प्रसंगी अशीच माझ्याकडून म्हणजे तथागत TV चॅनलचा कार्यक्रम सगळे लोकच ऐकतील, इथं आहे असं एवढेच मान्यवर ऐकतील असं काही नाही आहे. तर या मान्यवरांना तर विनंती आहेच आहे माझी, पण जे लोक कार्यक्रम पाहतील त्यांनाही विनंती आहे की आजच्या दिवशी अशी शपथ घ्यावी की सर्वजण मिळून आपण संविधान वाचू आणि खऱ्या अर्थाने राजश्री शाहूजी महाराजांचा आपण मान वाढवू, अशीच माझी सर्वांकडून अपेक्षा आहे. जय भीम. येतेच आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलेले, संविधानामध्ये हक्क आणि अधिकार दिले, पण खरोखर ते हक्क आणि अधिकार ते खरंच कायम राहतील का, ही सगळ्यांच्या मनामध्ये एक शंका निर्माण झालेली आहे. कारण आता कसे दिवसेंदिवस म्हणजे प्रत्येक राजकीय लोकांचे पण विचार बदलत आहे आणि त्या संविधानमध्ये वेळोवेळी कुठे ना कुठे बदल होत आहे आणि खूप छान यांनी विचार म्हणजे व्यक्त केलेले आहेत. धन्यवाद मोहन मॅडम. आणि खरंच भारतीय संविधान आपण सगळ्यांनी वाचवायला हवं असं सगळ्यांनाच वाटतंय आणि सर्वतोपरी प्रयत्न राहतील आणि करतीलच असं मला वाटतंय. कारण भारतीय संविधान हे एक देशाला खूप दिलेलं बाबासाहेबांनी दिलेले खूप मोठं दान आहे आणि नक्कीच आपले लोक प्रयत्न करतीलच आणि करत आहे असं मला वाटतंय आणि करतीलच. पुढील मनोगत व्यक्त करण्यासाठी मी तथागत TVच्या महिला प्रमुख म्हणून रायबोले मॅडम यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. संपूर्ण विश्वाला शांतीचा समतेचा संदेश देणारे तथागत भगवान बुद्ध ज्या महामानवाने आपल्याला मानाचा सन्मानाचा निरोप दिला ती महामानव डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांना वंदन करते आणि माझ्या अनुभवाला सुरुवात करते. आपण ज्या जयंतीच्या निमित्तानं जमलेलो आहोत ती जयंती राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीच्या मी तुम्हाला लोकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते आणि एका गाण्याच्या उद्या सुरुवात करते. भारताला तारायाला हवा होता आज ग माझा भीमराज बाई माझा भीमराज ग. भारताला तारायाला हवा होता आज ग माझा भीमराज बाई माझा भीमराज ग. गरिबीतून मिळविलं त्यांनी विद्याधन, विद्याधनामुळे आलं त्याला मोठेपण. गरिबीतून मिळविलं त्यांनी विद्याधन, विद्याधनामुळे आलं त्याला मोठेपण. शिरावर होता त्याच्या शिरावर होता त्याच्या दारिद्र्याचा बोझ ग माझा भीमराज बाई माझा भीमराज ग. माझा भीमराज बाई माझा भीमराज ग. कोमेजलेल्या फुलांना घातलं असं पाणी, फुलविली ही फुलबाग अशा मळराणी. कोमेजलेल्या फुलांना घातलं असं पाणी, फुलविली ही फुलबाग अशा मळराणी. फुल मुला भीमा मुळा फुल मुला भीमा मुळा करतात मौज ग माझा भीमराज बाई माझा भीमराज ग. माझा भीमराज बाई माझा भीमराज ग. भीमराव झाला असा लाखामध्ये एक, विष्णू भल्या भाल्यांनाही होता त्याचा धाक. भीमराव झाला असा लाखामध्ये एक,
विष्णू भल्या भाल्या नाही होता त्याचा धाक, प्रेम केलं अंबावरी हो, प्रेम केलं अंबावरी भीमानी मिर्याज ग, माझा भीमराज बाई, माझा भीमराज ग, माझा भीमराज बाई, माझा भीमराज ग, भारताला तारायाला हवा होता आज ग, माझा भीमराज बाई, माझा भीमराज ग, माझा भीमराज बाई, माझा भीमराज ग. तथागत टीव्ही चॅनल सर्व प्रतिनिधीकडून शुभेच्छा देते आणि इथंच थांबते. जय भीम, नमस्कार. आणि खूप छान कार्यकर्ते आहेत, कोणत्याही कार्यक्रमाला त्या अगदी धावून येतात आणि छान म्हणजे त्यांचा आवाज पण खूप छान आहे आणि गातात पण खूप छान गाणं म्हणते. धन्यवाद. पुन्हा एक वेळ त्यांच्या टाळ्यामध्ये पुढील मनोगत व्यक्त करण्यासाठी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री अरुणभाऊ वानखडे सर मी यांना विनंती करते. महाकारुणी तथागत गौतम बुद्ध, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगे महाराज, त्याचप्रमाणे ज्यांची आज जयंती आहे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज यांना प्रथम नमन करतो. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख माननीय रामेश्वरजी अभ्यंकर, समाजभूषण पुरस्कार महाराष्ट्र राज्य प्राप्त, त्याचप्रमाणे आझाद पार्टीचे महासचिव प्रदेश अध्यक्ष आदरणीय मनीषभाऊ साठे, तथागत टीव्ही चॅनलचे प्रवक्ता, ते सांगत नाही, तथागत टीव्ही चॅनलचे प्रवक्ता आदरणीय भूषणभाऊ बनसोड, माजी नगरसेवक, माजी सभापती, आमचे मित्र महाजन साहेब, या कार्यक्रमाला यशस्वीरित्या शाहू महाराज जयंती जी साजरी होत आहे यांच्या मागे आमच्या महिला प्रमुख वंदनाताई खोब्रागडे, महिला अध्यक्षा तथागत टीव्ही चॅनलच्या सुनीताताई रायबोले, आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त किंवा कुठली जयंती या ठिकाणी होत असताना कुठला तरी एक कार्यक्रम आपण आयोजित करत असतो. त्यानिमित्ताने आज मनीभाऊ साठे यांची मी भीमाचा पुत्र ही मुलाखत या ठिकाणी होणार आहे. त्यांची अंतर आमच्या भांडताई या ठिकाणी उपस्थित झाले करणार आहेत आणि 1 तासाची मुलाखत असेल. कृपया आपल्याला जर खरोखर वेळ असेल तर आपण त्या मुलाखतीचा वेळ द्यावा आणि त्याची त्या कार्यक्रमाचा उपस्थित राहू साथ द्यावी. आमचे अमरावती तथागत टीव्ही चॅनलचे प्रमुख सुप्रसिद्ध गायक दीपक भाऊ इंगळे, आमचे अंबादासजी वानखडे ती अमरावतीचं काम पाहतात, आमचे डॉक्टर अविनाशजी सवई हे उपसंपादक म्हणून काम पाहतात, आमच्या ज्यांनी चांगलं आरक्षणाबद्दल बोलले आहेत त्या सीमाताई मोड त्या अमरावतीचं काम पाहतात. जे आपण हा कार्यक्रम पाहतोय आणि हे सगळं तुम्ही बोललात ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आमचे इंगळे करतात. कॅमेरा आज या ठिकाणी तथागत टीव्ही चॅनलचा मुख्य उद्देश असा आहे की जे ज्या महापुरुषांनी कार्य केलं, ज्या ज्या महापुरुषांनी बहुजनांनी च्यासाठी काम केलं, हे कार्य लोकांपर्यंत कसं जाईल तुमच्या आमच्या माध्यमातून. मला असं वाटलं का शिवाजी महाराज बसवसाहेब अर्धा तास घेतील, सविस्तर बोलतील, त्यासाठी हा कार्यक्रम असते की ते बाबासाहेबांचे विचार असो, शिवाजीचे विचार असो, गाडगे महाराज असो, संत तुकडोजी महाराजांचे असो, शिवाजींचे असो, हे विचार लोकांपर्यंत पोहोचवणे तथागतचं काम आहे. म्हणून आम्ही या कार्यक्रमाचं आयोजन करतो. त्याच्यामध्ये उद्देश हाच आहे की आज सर्व काम करत असताना समाजातील लोक मोबाईलच्या मागे खूप लागलेले आहेत, पुस्तक वाचन करत नाही. या वाचन न केल्यामुळे काही गोष्टी वेगळ्याच घडत आहे, कुठे मारामारी होत आहे, कुठे वाचन नाही आणि वाचनामुळे कुठे टोळल्या, कुठं पांढऱ्या रस्त्यात कुठे असतात. याचं मार्गदर्शन या टी व्हीच्या माध्यमातून हो याकरिता हे तथागत टीव्हीचं हे मुख्य कार्य असं आहे. आणि हे कार्य सगळ्या मिळून कसं मोठं होईल, तुमच्या आमच्यामधून कसं करता येईल
या सहकार्य आम्हाला कसं मिळेल हे आज अमरावती तालुक्यात उद्या दर्यापूर तालुक्यात जाऊ, अचलपूरमध्ये जाऊ, या महाराष्ट्रामध्ये आम्ही कसं जाऊ हे तुमच्या सहकार्यानं होईल आणि हे तुमच्या सहकार्याची गरज आहे. आम्ही कुठल्याही प्रकारचं दान स्वीकारत नाही. आम्ही दान घेतो ते तुमची जाहिरात असेल, तुमच्या घरची स्मृती दिन असेल, तुमचे वाढदिवस असतील, तुमच्या लेकरांचे वाढदिवस असतील, तुमच्या इतर समाजातले काही जे काही तुमचे प्रतिष्ठान असेल, तुमच्या संस्था असतील वगैरे ज्या काही जाहिरात करता येईल ते जाहिरातचे पैसे आम्ही घेतो आणि असे आम्ही बाकीचे पैसे सुद्धा तुम्ही TV चॅनल चालवतो म्हणून पैसे घ्या, आम्ही पैसे घेत नाही. कुठल्याही माणसाने किंवा कुठल्याही प्रतिनिधीने पैसे जर घेतले तर कृपया आम्हाला सांगा, कारण का आम्हाला ते तो धंदाच बंद करायचा आहे. आम्ही TV चॅनल चालवतो म्हणून आम्हाला पैसे द्या, हा धंदा आपल्याला बंद करायचा. कारण का याच्यामध्ये काय होते, आम्ही जे दान मागतो, दान धम्मदान द्या वगैरे ते आम्ही चालवतो, आम्ही हे करतो ते करतो, त्यामुळे उद्देश वेगळा जात आहे. काही याचं एका जणांना म्हटलं तुमचं भिकारडेपणाच गेलाच नाही का, म्हणजे अशा प्रकारे बोललं जातं. त्याचप्रमाणे आपण काम करत असताना आमच्याच लोक काम करत असताना तथागताचं नाव जर ते म्हणजे काय तुम्ही तथागताचं नाव जर दुसरं असतं बरं झालं. इथून मानसिकता आहे म्हणून ही मानसिकता काढण्यासाठी तुम्ही आम्हाला सर्वांना एक वाच आहे तर या माध्यमातून तथागतच्या माध्यमातून टीव्हीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचव, कसे विचार आपले पोचतील, त्यांचं मन कसं निघेल त्यांच्या मनातून, हे आपल्याला काम करायचं आहे. हे तथागताचं काम करणं सुरू आहे म्हणून तुमची आमची गरज आहे. या ठिकाणी सर्वांनी माझ्या शब्दाला मान दिला, फोन केला भाऊ तुम्हाला याच आहे, तुम्ही कार्यक्रमाला या, आपले सर्व कामं बाजूला घेऊन, पावसाचा वेळ आहे, सगळे लोक ओले होत आले, त्यांनी मला माझ्या फोनला मान दिला, सर्वांनी या कार्यक्रमाला आला. मी आपलं खरोखर या ठिकाणी शाहू महाराजांच्या दिनानिमित्त, जयंतीनिमित्त आपले हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आणि पुढील कार्यक्रम आता एकदा 10 ते 15 मिनिटांनं मनीष भाऊची या ठिकाणी मुलाखत सुरू होणार आहे. सर्वांनी त्याचा स्वाद घ्यावा आणि असंच आम्हाला सहकार्य करत राहा. एवढं बोलतो, थांबतो. जय. सगळेजण अगदी मोबाईलला इतकं वेळ लागलेले आहे की कोणी पुस्तक वाचण्याकडे किंवा वर्तमानपत्र वाचण्याकडे लक्षच देत नाही. सगळ्यांचं अगदी वाचन बंद झालेलं आहे. खरंच आपल्या वानखेडे सरांनी खूप छान सांगितलं आहे. वाचनाने खरंच म्हणजे एक वेगळीच प्रसन्नता आणि बुद्धीमध्ये वेगळाच फरक पडतो. त्यामुळे वाचन केलंच पाहिजे, मी सांगितलेलं आहे. धन्यवाद सर. आणि पुढील आभार प्रदर्शनासाठी मी अंबादाजी वानखेडे सर मी यांना विनंती करते. शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी जे पाहुणे मंडळी, प्रमुख पाहुणे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यापैकी मला ज्यांचे नाव माहिती आहे, मनीषजी साठे साहेब जे आझाद पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यानंतर महाजन साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. तसेच या कार्यक्रमासाठी जे आवर्जून सर्वात पहिले उपस्थित झाले असे आमचे रामेश्वरजी अभ्यंकर सर, त्यानंतर आमचे भूषण बनतोड सर या ठिकाणी जे उपस्थित झालेले आहेत, तथागत टीव्हीच्या सर्व पदाधिकारी या सर्वांनी मिळून हा कार्यक्रम साजरा केलेला आहे. त्याबद्दल मी तथागत टीव्हीच्या प्रतिनिधी बंडेरा प्रमुखच्या वतीनं सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी शाहू महाराजची जयंती आणि त्याबद्दलचे विचार या सर्वांनी आपण ऐकलेले आहे आणि त्या विचारातून आपल्याला मार्गदर्शन मिळालं, त्याबद्दल मी सर्वांच्या या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी हा कार्यक्रम अध्यक्षाच्या वतीने समजा असं मी जाहीर करतो. येते का? येते ना? येतात सगळेजण.